सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. एक असा पवित्र दिवस ज्या दिवशी पृथ्वी मातेच्या कुशीतून एक दिव्य शक्ती प्रगट झाली, ती म्हणजे माता सीता. धैर्य, त्याग आणि पतिव्रतेचं सर्वोच्च उदाहरण आणि साक्षात लक्ष्मी स्वरूपा माता सीतेचा जन्मदिन म्हणजे सीता नवमी. सीता नवमी कधी असते? वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी हाच सीता नवमी म्हणून साजरा केला जातो. सीता नवमी कोणत्या पुराणात सांगितलेली आहे? सीता नवमीचा उल्लेख प्रामुख्याने वाल्मिकी रामायणामध्ये आढळतो. माता सीतेचा जन्म, जीवन, त्यांच्या लीलांचे सविस्तर वर्णन रामायणामध्ये दिलेले आहे. राजा जनकांना नांगरताना सीता मिळायची कथा इथे सांगितलेली आहे. सीता नवमीची खरी कथा आणि महत्त्व समजून घ्यायचं असेल, रामायण हा सर्वात विश्वसनीय ग्रंथ आहे. सीता मातेचे महत्त्व काय आहे की माता सीता म्हणजे केवळ एक देवी नाहीयेत, त्या आदर्श स्त्रीचे जिवंत उदाहरण आहेत. त्यांच्या जीवनामध्ये कितीही संकटे आली तरी त्यांनी कधीही आपला धर्म, निष्ठा आणि संयम सोडला नाही. म्हणूनच त्या प्रत्येक स्त्रियासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या जन्माची कथा आपण बघूयात. राजा जनक एकदा शेतात नांगर चालवत होते. त्याचवेळी नांगराच्या फाळातून एक सुंदर कन्या प्रकट झाली. ही कन्या म्हणजेच माता सीता. म्हणूनच त्यांना भूमिपुत्री असेही म्हटले जाते. जमिनीतून त्यांचा जन्म झाला आहे म्हणून त्यांना भूमिपुत्री म्हटलं जातं, कारण त्या थेट पृथ्वी मातेच्या कुशीतून जन्मलेल्या होत्या. त्यांचं जीवन आपण बघूया सीता मातेचं, की माता सीतेचे विवाह भगवान श्रीरामासोबत झाले आणि त्यांनी आयुष्यभर त्यांच्यासोबत प्रत्येक संकटात साथ दिली. वनवास असो किंवा रावणाच्या कैदेतला काळ असो, सीतेनं कधीही आपला आत्मविश्वास आणि आपली भक्ती कधीच गमावली नाही. त्यांचा त्याग, सहनशीलता आजही लोकांना प्रेरणा देते. त्या दिवशी आपण छोट्या छोट्या नियमाने घरगुती पूजा अर्चना कशी करावी ती बघूयात आपण. सीता नवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, घर स्वच्छ करून देवघर सजवावं, सीता रामाची मूर्ती किंवा फोटो ठेवून चौरंगावर ठेवून पूजा अर्चना करावी. फुले, अक्षता, हळदी कुंकू अर्पण करावे. माता सीतेची ओटी भरावी. हळदी कुंकू, खण नारळाने ओटी भरावी. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. त्या दिवशी उपवास ठेवला जातो. काही काही ठिकाणी उपवास पण केला जातो आणि दिवसभर प्रार्थना केली जाते, म्हणजे सीता देवीचं भक्ती केली जाते. या व्रताचे काय काय फायदे आहेत? सीता नवमीचे व्रत केल्याने काय होते की घरामध्ये सुख शांती टिकून राहते, वैवाहिक जीवनात प्रेम वाढते आणि सर्व संकटापासून संरक्षण मिळते. स्त्रियांना अखंड सौभाग्य आणि समृद्धी लाभते असंही मानलं जाते. माता सीतेचे जीवन आपल्याला शिकवते, कितीही कठीण परिस्थिती असली किंवा आली तरी संयम आणि भक्ती कधीही सोडू नये. खरी ताकद ही बाह्य शक्तीत नसते, ती आपल्या मनाच्या स्थैर्यात असते. हा आध्यात्मिक संदेश आपल्याला मिळतो. पतिव्रता स्त्रियामध्ये म्हणजे 5 महान पतिव्रता यामध्ये माता सीता देवीचं नाव घेतलं जाते. त्या 5 पतिव्रता स्त्रिया कोणकोणत्या आहेत? माता सीता, माता सावित्री, माता अनुसया, माता दमयंती आणि माता शैलजा म्हणजे पार्वती. या स्त्रिया आपल्या पतीप्रती निष्ठा, त्याग आणि शक्ती यासाठी प्रसिद्ध आहेत. म्हणूनच त्यांना पतिव्रताचे सर्वोच्च उदाहरण मानले जाते. म्हणजे ह्या पतिव्रता आहेत 5 स्त्रिया. माता सीता या फक्त देवी नाही आहेत, त्या आदर्श पतिव्रता स्त्रीचे सर्वात श्रेष्ठ उदाहरण आहेत. एक श्लोक पण आहे, अहिल्या द्रौपदी सीता तारा मंडोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. याचा अर्थ असा होतो की अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंडोदरी या 5 स्त्रियांचे नित्य स्मरण केल्याने मोठे पापही नष्ट होतात. हा श्लोक पंचकन्या म्हणून ओळखला जातो. यात माता सीतेचं नाव अत्यंत महत्वाचे आहे. सीता नवमीचा हा पवित्र दिवस एक पवित्र सण, त्यासोबतच आपल्या आयुष्याला बदलणारी एक सुंदर संधी आहे. या दिवशी भक्तीने माता सीता देवीची पूजा अर्चना करा. त्यांच्या चरणी आपल्या मनातील प्रत्येक इच्छा आणि दुःख अर्पण करा. म्हणतात, जिथे माता सीतेचा आशीर्वाद असतो तिथे कधीही दुःख, कलह, संकट टिकत नाहीत. एक छोटा प्रयत्न करा आणि आपल्या घरात सुख, शांती, प्रेम, समृद्धी कशी वाढते ते स्वतः अनुभवा. माता सीता या धैर्य, त्याग आणि पतिव्रतेचे सर्वोच्च प्रतीक आहेत. त्या साक्षात महालक्ष्मीचा अवतार मानल्या जातात. त्यांच्या जीवनातून सहनशीलता, निष्ठा आणि कर्तव्यपरायणता शिकायला मिळते.
सीतानवमी हा दिवस स्त्रियांसाठी सौभाग्य, सुख आणि कुटुंबातील शांती देणारा मानला जातो. जय जय सियाराम, जय माता सीता. जय सियाराम, जय माता सीता.